हॅलो गाईज. आय होप तुम्हा सगळ्यांची प्रिपरेशन ही खूप छान चालू असणार. गेस वॉट, आज मी काय घेऊन आले आहे तर आज सेमिस्टर 3चा जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे दॅट इज फिजिकल फार्मसी 1 हा सब्जेक्टबद्दल मी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. बऱ्याच मुलांना फिजिकल फार्मसी 1 हा एवढा हार्ड जात नाही कारण तो थिअरॉटिकल सब्जेक्ट आहे अँड वी कॅन ग्रॅब थेरॉटिकल सब्जेक्ट इझिली. ठीक आहे, बट काही अशा मुलांना फिजिकल फार्मसीमध्ये काही अडचणी येतात. सो हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे, ज्यांना इझी वाटतो आणि ज्यांना डिफिकल्ट वाटतो सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय डिस्कस करणार आहोत तर असे क्वेश्चन जे प्रिव्हियसली काही इयर्स पासनं कंटिन्युअसली सेमिस्टर एक्झाममध्ये रिपिटेटिव्हली विचारल्या जातात. हे जे क्वेश्चन असणार आहे हे क्वेश्चन असंही म्हणू शकतो की आपण प्रत्येक सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये असतो. अशा काही सिलेक्टेड क्वेश्चन बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि ऑब्व्हियसली आपण एक सिरीज स्टार्ट केली होती ज्या सिरीजमध्ये आपण आपले जे काही सेमिस्टर 3चे सब्जेक्ट आहे सगळ्या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चनला डिस्कस करणार आहोत डिपेंडिंग ऑन 10 मार्क्स. ओके, सो 10 मार्क्ससाठी डिफरंट क्वेश्चन, 5 मार्क्ससाठी डिफरंट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स दॅट इज 2 मार्क्स क्वेश्चनसाठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज, आय नो तुमची आता सेमिस्टर एक्झामिनेशन जवळ आलेली आहे आणि आता आपल्याला बिलकुल टाइम वेस्ट करायचा नाही आहे. काही मुलांचं प्रिपरेशन झालं असणार, काहींनी प्रिपरेशन जस्ट स्टार्ट केली असणार, काहींकडे सिलेबस असणार, काहींकडे भरपूर अशा नोट्स अवेलेबल असणार. आणि ह्या सगळ्या नोट्समधल्या तुम्ही कुठले रीड करणार, तुम्ही रीड केलेलं तुमच्या एक्झाममध्ये येणार की नाही येणार, असे भरपूर असे क्वेश्चन मुलांच्या मनामध्ये असतात. आणि ह्या सगळ्या क्वेश्चनवरती एक फुल स्टॉप घेऊन मी आज आलेले आहे कारण ह्या सिरीजमध्ये आपण काय करतो तर इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती डिस्कस करतो. हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे शुअर शूट आहे, 101% याचे येण्याचे चान्सेस जास्त आहे कारण हे मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. प्लस वन मध्ये तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये असणार तरीही हा क्वेश्चन जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरू शकतात कारण मी जे सिलेक्शन केलं आहे क्वेश्चनचं ते प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या पॅटर्नला कन्सिडर करून केलं आहे. ओके, सो ऑलमोस्ट सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी हे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते इम्पॉर्टंटच ठरू शकतात. ओके, लेट मी क्लिअर वन थिंग. तुम्ही जर मी सांगितलेल्या इम्पॉर्टंट क्वेश्चनला प्रॉपर प्रिपेअर करून एक्झाम अपेअर करायला गेले तर तुम्हाला कधीच बॅड मार्क्स किंवा एक्झाम बॅक, सब्जेक्ट बॅक्स असा कुठलाही इश्यू येणार नाही. बट मी जे क्वेश्चन सांगताय ते तुम्हाला कम्प्लिटली प्रिपेअर करायचं आहे. असं नाही की मी टॉप 6 सांगितले तुम्हाला तर 2च अटेंड करायचे आहे 10 मार्क्ससाठी, मग तुम्ही त्यामधले 3च प्रिपेअर करणार आणि होऊ शकतो ते 3 नाही येणार, दुसरे 3 येणार. सो मी जेवढे क्वेश्चन देणार आहे तेवढेच तुम्हाला प्रॉपर असे प्रिपेअर करायचे आहे. हां, त्या व्यतिरिक्त तुम्ही अदर सिलेबस कव्हर करू शकता, बट जे क्वेश्चन सांगितले ते तुम्हाला सगळं कव्हर करायचं आहे. अँड वन मोर थिंग, मी जे क्वेश्चन सांगणार आहे ह्यामध्ये तुमचा 70 to 80% सिलेबस कव्हर होतो. येस, म्हणजे अदर तुम्हाला सिलेबसला प्रिपेअर करायची गरज नाही, याच रनिंग सिरीजमध्येच तुमचा सगळा सिलेबस कव्हर होतो. ओके, सो गाईज, अगदी इम्पॉर्टंट अशी सिरीज आहे आणि याला जास्त टाइम वेस्ट न करता आपण पटकन ह्या सिरीजवरती डिस्कस करूया. ओके, सो मुव्हिंग टू अवर मेन पॉईंट दॅट इज द फिजिकल फार्मसीचा जो आपला सब्जेक्ट आहे फिजिकल फार्मसी 1 फॉर सेमिस्टर 3. याबद्दलचे जे क्वेश्चन आहे 100% एक्झाम हिट असणार आहे, हाय वेटेज क्वेश्चन असणार आहे, रिपीटेड आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे फॉर ऑल द युनिव्हर्सिटीज. ओके, सो ही जी सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण सर्वात आधी 10 मार्क्स क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. टॉप 6 क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे जे लॉंग आन्सर क्वेश्चन असणार आहे. ह्या टॉप 6 क्वेश्चनमधल्या 2 क्वेश्चन तुम्हाला अटेंड करायचं असते, बट तुम्हाला सगळे प्रिपेअर करून एक्झामला जायचं आहे. ओके, सो असं नाही की मग तुम्हाला 2 लिहायचे आहे तर मग मी 2च प्रिपेअर करणार आणि ते 2 नाही आलेत तर नेक्स्ट 2 आलेत तर सो इथे तुम्हाला इश्यू फेस करू शकतो. सो डोंट डू दॅट. ओके, सो लेट्स डिस्कस टू अवर फर्स्ट क्वेश्चन दॅट इज क्वेश्चन नंबर 1 is depend on tablet manufacturing step and evaluation test. सी गाईज, हा जो क्वेश्चन आहे एक्झामिनेशनचा फेवरेट क्वेश्चन आहे कारण यावरती बरेचदा क्वेश्चन विचारला जातो आणि हा टॉप ऑफ 1 फर्स्ट नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, सेकंड वन आहे कॅप्सूलवरती. कॅप्सूलमध्ये तो काय विचारणार, हार्ड जिलेटिंग मॅन्युफॅक्चरिंग,
फिलिंग आणि इव्हॅल्युएशन या हे सब पॉईंट्स कॅप्सूलमध्ये विचारला जाऊ शकतं. ओके, सो दिस इज द सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर फिजिकल फार्मसी 1 semester 3 students. Okay, now the third important question is a dissolution test apparatus 1 and 2 प्लस फॅक्टर प्लस सिग्निफिकन्स यावरतीही एक आपला क्वेश्चन असू शकतो. ओके, सो दीज आर द टॉप 3 क्वेश्चन फॉर 10 मार्क्स. ठीक आहे, आता जे रिमेनिंग 3 क्वेश्चन आहे ते लाईकवाईज फोर्थ वन आहे असेप्टिक प्रोग्रेसिंग क्लीन रूम HVAC स्टरलायझेशन मेथड. यावरती तुम्हाला नोट्स लिहा म्हणून किंवा डिस्क्राईब द असेप्टिक प्रोसेस, राईट अ नोट ऑन असेप्टिक प्रोसेस अशा प्रकारे क्वेश्चनिंग येऊ शकतं. ठीक आहे, मी क्वेश्चन कशा प्रकारे येणार हे नाही सांगताय, बट क्वेश्चन कुठला येणार आहे ते सांगताय. ओके, सो कुठलाही क्वेश्चन आपल्याला स्किप करायचा नाही आहे. अगेन फिफ्थ अँड इम्पॉर्टंट क्वेश्चन दॅट इज द पॅरेंटल प्रोडक्ट्स फॉर्म्युलेशन कन्सिडरेशन प्लस इव्हॅल्युएशन टेस्ट. हा पॅरेंटल प्रोडक्ट्सवरती सुद्धा एक क्वेश्चन आपल्याला असतो. ठीक आहे, अँड द सिक्स्थ अँड लास्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर 10 मार्क्स इज अ सपोजिटरीज. काही सपोजिटरीज येण्याचे चान्सेस 100% आहे, कारण हा क्वेश्चन बऱ्याचदा रिपिटेटिव्हली विचारला गेलेला आहे सेमेस्टर एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे, तुम्ही बरेचदा तुमच्या सेशनल एक्झामिनेशनमध्ये सुद्धा सपोजिटरीजवरती क्वेश्चन बघितला असणार. सपोजिटरीजमध्ये बेसिस, मॅन्युफॅक्चरिंग मेथड आणि इव्हॅल्युएशन विचारला जातो. ओके, सो दीज आर द टॉप 6 क्वेश्चन फॉर 10 मार्क्स. ठीक आहे, आता आपण डिस्कस करणार आहोत तर टॉप 10 क्वेश्चन. ओके, सॉरी, टॉप 10 नव्हे तर टॉप 8 क्वेश्चन फॉर 5 मार्क्स. ठीक आहे, जे शॉर्ट नोट्समध्ये असतात. तुम्हाला कुठले अटेंड करायचे असतात तर तुम्हाला 9 ऑप्शन दिले असतात आणि तुम्हाला 7 अटेंड करायचे असतात. ठीक आहे, त्यामध्ये 2 ऑप्शन तुम्हाला असतात. सो इथे मी सेफर साईड 8 क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देत आहे. आणि आता तुम्हाला अटेंड तर 7 करायचे, मग तुम्हाला 7च प्रिपेअर करणार आहे का तर नाही, तर तुम्हाला कम्प्लिटली 8ही क्वेश्चन प्रिपेअर आउट करून जायचं आहे तुमच्या सेमेस्टर एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे, सो लेट्स डिस्कस टू आवर फर्स्ट अँड फॉरमोस्ट क्वेश्चन दॅट इज द क्वेश्चन नंबर 1 टॅबलेट ग्रॅन्युलेशन टेक्निक. टॅबलेट ग्रॅन्युलेशन टेक्निकवरती शॉर्ट नोट्स बऱ्याचदा विचारला जातात. ठीक आहे, आफ्टर दॅट द टाईप्स ऑफ टॅबलेट्स. हा माझा पर्सनली फेवरेट्स क्वेश्चन आहे, कारण याचं ॲन्सरिंग करताना भरपूर वाटतं आणि मार्क्स घेण्याचे चान्सेस आपल्याला जास्त असतात. ठीक आहे, आफ्टर दॅट द थर्ड वन इज अ पावडर फ्लो प्रॉपर्टीज. हा सुद्धा खूप छान असा क्वेश्चन आहे, कारण तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये स्वतः परफॉर्म केला असाल फ्लो प्रॉपर्टी. ठीक आहे, सो याला आपल्याला फार असं मगअप करायची गरज नाही आहे, अगदी इझी आणि रेडिली मार्क्स तुम्हाला देणारे हे क्वेश्चन आहे. आफ्टर दॅट फोर्थ इम्पॉर्टंट क्वेश्चन इज अ क्वालिटी कंट्रोल टेस्ट फॉर अ कॅप्सूल. कॅप्सूलची जी क्वालिटी कंट्रोल टेस्ट आहे त्याबद्दल आपल्याला इथे नोट लिहायची. ओके, दीज आर द 4 टॉप 8 क्वेश्चनमधला फोर्थ क्वेश्चन. ठीक आहे, आफ्टर दॅट द फिफ्थ क्वेश्चन इज अ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. जे GMP आहे, GMPवरती नोट विचारला जातो. ठीक आहे, ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत फॉर अ गुड मॅन्युफॅक्चरिंग ते आपल्याला सगळ्या इथे लिहायचे आहे. आफ्टर दॅट द सिक्स्थ वन इज अ स्टरलायझेशन बाय मॉइस्ट हीट अँड ड्राय हीट. ड्राय हीट स्टरलायझेशन अँड मॉइस्ट स्टरलायझेशन यावरती नोट विचारली जाते. ठीक आहे, 7th वन इज अ इमल्शन इन्स्टॅबिलिटी अँड टाईप्स. हा सुद्धा एक याला तुम्ही गॅरंटीड क्वेश्चन समजून घ्या की हा 7th क्वेश्चन येणारच येणार आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट आपले सगळे गॅरंटीड क्वेश्चन आहे आणि सगळे येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट द 8th क्वेश्चन इज अ क्वालिटी कंट्रोल टेस्ट फॉर अ पॅरेंटल. ठीक आहे, पॅरेंटल्सची क्वालिटी कंट्रोल टेस्टवरती एक क्वेश्चनिंग असतो. ठीक आहे, सो गाईज हे टॉप 8 क्वेश्चन आहे फॉर अ 5 मार्क्स. ठीक आहे, नाव मूविंग टू अवर लास्ट पार्ट दॅट इज द 2 मार्क्स क्वेश्चन. 2 मार्क्स क्वेश्चनसाठी मी तुम्हाला टोटल 6 क्वेश्चन सांगणार आहे आणि हे 6 क्वेश्चन शॉर्ट असणार आहे, 101% येणारच आहे. ठीक आहे, सो लेट्स डिस्कस टू अवर फर्स्ट क्वेश्चन दॅट इज द डिफाईन डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला 2 मार्क्ससाठी डिफाईन करायचं आहे. आफ्टर दॅट द सेकंड क्वेश्चन इज द व्हॉट इज द फ्रॅबिलिटी. फ्रॅबिलिटी काय आहे ते आपल्याला 2 मार्क्ससाठी एक्सप्लेन करायचं आहे. थर्ड वन इज अ डिफाईन फ्लोक्युलेशन. फ्लोक्युलेशन आय होप तुम्हाला माहिती असणार की हा एक खूप छान असा कन्सेप्ट आहे. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये हे स्वतः ऑब्झर्व केलं असणार. ठीक आहे, सो इथे 2 मार्क्ससाठी फ्लोक्युलेशनवरती आपल्याला नोट लिहायची आहे. आफ्टर दॅट व्हॉट इज द मायक्रोबायोलॉजिकल असे. ठीक आहे, हा सुद्धा एक क्वेश्चन आहे, तिथे नंबरिंग मिस झाला आहे, बट हा सुद्धा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ठरू शकतो. आफ्टर दॅट द another question is a define
प्रिझर्वेटिव्ज आपल्याला डिफाईन करायचे आहे की नेमकं काय आहे, कुठे यूज होते ते तुम्हाला 2-3 एक्झाम्पल्स लिहायचे आहे प्रिझर्वेटिव्हचे. ओके, सो दिस इज द 5th क्वेश्चन. आफ्टर दॅट 6th क्वेश्चन इज व्हॉट इज लायोफिलायझेशन. ठीक आहे, लायोफिलायझेशन सुद्धा तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये ऑब्झर्व केले असणार. ठीक आहे, मी आता त्याबद्दल इथे डिस्कस करणार नाही आहे, बट हे टॉप 6 क्वेश्चन आहे काहीच आणि याचे येण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, सो ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं आहे तर 10 मार्क्स क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. आफ्टर दॅट वी डिस्कस्ड 5 मार्क्स क्वेश्चन आणि 2 मार्क्स क्वेश्चन. 10 मार्क्सचे जे क्वेश्चन आहे टॉप 6 क्वेश्चन आहे आणि टॉप 6 क्वेश्चनच तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. ठीक आहे, यामधले मग मी 4 करू का, 3 करू का, 2 करू का नाही, तर कम्प्लिटली 6 करून जा आणि सेफर साईड आपल्याला ऑप्शन असायला पाहिजे. ठीक आहे, जे 5 मार्क्स क्वेश्चन आहे तेही तुम्हाला कम्प्लिटली 8 करायचे आहे. 2 मार्क्स क्वेश्चन तर त्यामध्ये ऑप्शन नसतोच आपल्याला, जेवढे त्यांनी दिले आहेत तेवढे 10 क्वेश्चन तर अटेंडच करायचे आहे. ठीक आहे, सो गाईज दीज आर इम्पॉर्टंट क्वेश्चन. आय होप तुम्हाला नक्की हा व्हिडिओ हेल्पफुल होणार आहे. तुम्ही जर 3rd सेमिस्टरमध्ये आहात तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी, आणि जर नाही 3rd सेमिस्टर पास आउट झालाय किंवा पुढे असणार आहे तर तुमच्या त्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा जे मुलं आत्ता 3rd सेमिस्टरच्या एक्झामिनेशनला फेस आउट करणार आहे. ठीक आहे, सो आणि तुम्हाला ही कन्सेप्ट कशी वाटते, सिरीज कशी वाटते याबद्दल मला नक्की कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या सब्जेक्टवरती पाहिजे ते सुद्धा कमेंट करा, आपण त्यावरती नक्कीच व्हिडिओ प्रिपेअर करू. ठीक आहे, आणि नक्कीच मी तुमच्या सगळ्या कमेंट्सच्या रिस्पॉन्स द्यायला ट्राय करत असते आणि तुम्हाला कनेक्ट होऊन मलाही छान वाटतं. ठीक आहे, सो गाईज आय थिंक दिस इज इनफ. आणि एक्झामिनेशन जवळ आली आहे, सो इथे आता आपल्याला बकवास करायची नाही, फक्त मेन पॉईंट्सवरती डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, आणि उद्याला आपण सेमिस्टर 3च्या अनदर सब्जेक्टवरती डिस्कस करूया. तुम्ही कोणता सब्जेक्ट प्रिफर करता ते नक्की सांगा, सो आपण त्यावरती डिस्कस करूया. ठीक आहे, सो व्हिडिओ जर आवडला असणार तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.